दिल्लीत आम आदमी पार्टीचे वर्चस्व मोडीत काढून भाजप 27 वर्षांनी सत्तेत आली आहे. आम आदमी पार्टीचा प्रवास एका आंदोलनातून पुढे आलेला आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केलेला पक्ष असा आहे. 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली. 2013 मध्ये झालेल्या आपच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आपचे 28 उमेदवार निवडून आले होते. तर 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 67 तर 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 63 जागांवर आपला यश मिळालं होतं. लोकसभेत इंडिया आघाडी म्हणून लढलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती दिल्ली विधानसभा निवडणुकीत झाली नाही. परिणामी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या मतांचं विभाजन झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला आणि याचा मुख्य फटका बसला तो आम आदमी पार्टीला. आम आदमी पार्टीची 10 वर्षाची दिल्लीतील सत्ता गेलीच, पण त्याचबरोबर आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांचा पराभव या विधानसभा निवडणुकीत झाला आहे. हे आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते कोण आहेत आणि त्यांच्या पराभवाची कारणे काय आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. यात पहिलं नाव आहे आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत परवेज वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. विशेष म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांनी 2013च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता आणि आता त्याच मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचं पहिलं कारण म्हणजे त्यांना झालेली अटक. लिकर पॉलिसी केसमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यामुळे आप सरकार विरोधी वातावरण राज्यात निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दुसरं प्रमुख कारण म्हणजे आपने दिलेल्या यमुना स्वच्छतेचे आश्वासन, पण हे आश्वासन आपला काही पूर्ण करता आलं नव्हतं आणि याचाच फायदा परवेश वर्मा यांनी घेतला. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा कटआउट यमुना नदीत विसर्जन केला होता. दुसरं नाव आहे मनीष सिसोदिया यांचं. तरविंदर सिंग मारवा यांनी जंगपुरा मतदारसंघात मनीष सिसोदिया यांचा पराभव केला आहे. मनीष सिसोदिया यांच्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर झालेल्या लिकर केस पॉलिसीमधील आरोप आणि याच आरोपांमुळे मनीष सिसोदिया यांना अटक देखील झाली होती. हाच मुद्दा पकडत तरविंदर सिंग मारवा यांनी सिसोदिया यांच्या विरोधात प्रचार केला. मनीष सिसोदिया यांच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी बदललेला मतदारसंघ. सिसोदिया हे पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून 2013 पासून सलग 3 वेळा निवडून आले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत सिसोदिया यांनी पटपडगंज सोडून जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामुळे तरविंदर सिंग यांनी स्थानिक विरोधी बाहेरून आलेला हा मुद्दा हायलाइट करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, जो व्यक्ती पटपडगंज लोकांना सोडून जाऊ शकतो तो वेळ आल्यावर तुम्हालाही सोडून जाईल, अशी देखील टीका तरविंदर सिंग यांनी केली होती. तिसरं नाव आहे अवध ओझा यांचं. यूपीएससीच्या मैदानात पोरांना जिंकवणारे अवध ओझा सर स्वतः मात्र विधानसभा निवडणुकीत हरले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये अवध ओझा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला व आम आदमी पार्टीने देखील त्यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. मात्र भाजपच्या रविंदर सिंग नेगी यांनी अवध ओझा सरांचा तब्बल 27,000 मतांनी पराभव केला आहे. ओझा सरांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मिळालेला कमी वेळ. ओझा सरांनी डिसेंबर 2024 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला व 2 महिन्यातच त्यांना विधानसभा निवडणूक लढावी लागली. यामुळे ओझा सरांना स्वतःचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ मिळाला. ओझा सरांच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे आयात उमेदवार असणे. पटपडगंज या विधानसभा मतदारसंघातून मनीष सिसोदिया हे 3 टर्म आमदार होते. मात्र यावेळी त्यांनी जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली व त्यांच्या जागी पटपडगंज विधानसभा मतदारसंघात अवध ओझा सरांना तिकीट देण्यात आलं. याउलट रविंदर सिंग नेगी हे 2020 पासून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत व यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे. या यादीत चौथं नाव आहे सत्येंद्र जैन यांचं. सत्येंद्र जैन यांचा शाकुरबस्ती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कर्नेल सिंग यांनी पराभव केला आहे. सत्येंद्र जैन हे 2013 पासून शाकुरबस्ती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. दिल्ली सरकारमध्ये सत्येंद्र जैन हे आरोग्य मंत्री होते. दिल्लीत गाजलेल्या मोहल्ला क्लिनिक या योजनेचं श्रेय सत्येंद्र जैन यांना दिलं जातं. सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक देखील झाली होती. 5वं नाव आहे सौरभ भारद्वाज यांचं. सौरभ भारद्वाज यांचा ग्रेटर कैलाश मतदारसंघात भाजपच्या शिखा रॉय यांनी पराभव केला आहे. सौरभ भारद्वाज हे 2013 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तर हे होते आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते ज्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. मंडळी, या आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या पराभवाची कारणे काय असतील याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.